मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रम्याचा प्लॅन पूर्णपणे फसलेला असतो. त्यामुळे ती आता खूपच नाराज होते. सावनी आता तिला जवळ ओढते आणि म्हणते, एक प्लॅन फसला म्हणून काय झालं? अगं, फक्त एकच संधी हुकली म्हणून काय झालं काय? अजून हळद बाकी आहे, त्याचबरोबर संगीत आणि लग्नसुद्धा बाकी आहे. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस. पण हे छोटे छोटे दगड घेऊन ना हे असे आरसे फोडणे बंद कर. डायरेक्ट बॉम्ब ब्लास्ट करायचा. आता पार्थचं प्रेम नंदिनीला मिळालं नाही पाहिजे, असं रागातच सावनी म्हणते. तेव्हा तू असं जर सतत बोलत असेल ना तर मग आय एम शुअर तुला पार्थचं प्रेम नक्कीच मिळणार, असा सावनी काहीसा सल्ला रम्याला देते. त्यानंतर सावनी आता जायला निघते आणि म्हणते की हे बघ, तुला जर काहीही लागलं ना तरीही मला हक्काने फोन कर. तेव्हा रम्या आता तिला मिठी मारते. दोघीही आता एकमेकींकडे पाहतात. तर आता सावनी ही रम्याचा निरोप घेते. सावनी आता बाय, बरं जाऊ का असं विचारते. मग आता रम्या म्हणते हो. त्यानंतर आता काव्या आणि जीवा हे दोघेही समोरासमोरून येत असतात. जीवाचं आता तिच्याकडे लक्ष नसतं, मुळे जोरातच त्याचा आता नेमका काव्यालाच धक्का लागतो. तर आता त्याच्या हातात असणारी प्लेटच खाली पडते. तेव्हा तो आता काव्याकडे पाहतच राहतो आणि म्हणतो, धक्का लागून लागून कुणाला लागला तर माझ्या परम सुंदरीला. तेव्हा ती म्हणते, चल वेडा गोठला, असं म्हणून ती खूप गोड लाजते. त्यावेळी जीवा तिच्याकडे पाहतच राहतो. मग त्यानंतर आता काव्या ही आपल्या गालाला लागलेली हळद ही स्वच्छ करण्याच्या प्रयत्नात असते, परंतु ती अजिबात पुसलीच जात नाही. त्यावेळी आता जीवा म्हणतो, हे काय, तुला हळदसुद्धा लागली का? मग आता ती म्हणते, काय सांगू तुला, अरे तुझ्या पारदादाची उष्टी हळद लागली. त्याच वेळी आता जीवाला मोठा धक्का बसतो आणि तो विचारतो, काय? मग आता ती म्हणते, अरे झालं असं की रम्या ही तुझ्या आईच्या पाठीमागे होती, म्हणजे तुझ्या आईच्या हातात हळदीचा बाऊल होता आणि रम्याचा चुकूनच धक्का तुझ्या आईला लागला. त्यामुळे काय झालं, मानिनी काकूंच्या हातातून तो हळदीचा बाऊल निसटला आणि नेमका तो मी झेलला ना, हळद खाली पडू दिली नाही आणि नेमकी ती माझ्या गालावर थोडी लागली. मी म्हटलं की उष्टी हळद लागली. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, पण माझी उष्टी हळद तुला कधी लागणार? तेव्हा त्यासाठी थोडा वेळ आहे अजून, असं काव्या म्हणते. जीवाकडे पाहून खूप लाजत असते. तर काव्या खूप सुंदर दिसत असते. ते पाहून जीवाची नजरच तिच्यावरून हटत नाही. दोघेही आता सारखे सारखे एकमेकांकडे पाहत असतात. जीवा सारखाच आता वेड्यासारखा तिच्याकडे पाहत असल्यामुळे त्याला आता एका क्षणी काही सुचत सुद्धा नसतं. मग आता काव्य म्हणते, जीवा अरे तू काय करतोस? जीवा म्हणतो, काही नाही. मग आता तो बाऊलमधून थोडी हळद घेतो आणि स्वतःच्या गालाला लावतो आणि मग त्याची उष्टी हळद तो काव्याला लावणार असतो आणि ते दोघेही आता एकमेकांच्या खूपच जवळ असतात. तर काव्यसुद्धा आता थोडीशी लाजते आणि मग नंतर जीवा म्हणतो, हे बघ, आता मी जी ही उष्टी हळद लावणार आहे ना, ही आयुष्यात कधीही निघणार नाही. त्या गालाची हळद तर नक्कीच निघणार. मग आता जीवा हा काव्याच्या अगदी जवळ जातो आणि तिच्या गालाला हळद लावणार असतो. तेवढ्यातच आता बकुळा समोरून येताना त्याला दिसते. तेव्हा तो आता खूपच घाबरतो. मग आता तो हळद लावणार असतो तेवढ्यातच पटकन मागे होतो. मग काव्या देखील पटकन मागे होते आणि आपलं काम करू लागते, जेणेकरून आम्ही दोघे एकमेकांना ओळखतच नाही असं ती आता दाखवते. त्यानंतर जीवा आता पुढे येतो आणि विचारतो, काय झालं मामी? मग आता तुमच्या घरचे तुम्हाला केव्हापासून शोधतायत, असं बकुळा म्हणते. तेव्हा हो का, शोधतायत का, असं आता जीवा म्हणतो आणि मी ही घरच्यांना शोधतोय. त्यावेळी मामी म्हणते, मग चला की मी तुम्हाला जाते घेऊन. तर आता जीवा आणि काव्या हळूच एकमेकांकडे पुन्हा पाहतात. तर आता जीवाला काव्याला सोडून जाणंच अजिबात आवडत नसतं, परंतु आता नाईलाज असल्यामुळे त्याला तिच्यापासून दूर राहावं लागतं. तर काव्या पुन्हा एकदा ती हळद स्वच्छ करण्याचा प्रयत्न करते, परंतु तिच्या गालावरची ती हळदच स्वच्छ होत नाही. त्यामुळे ती आता खूप टेन्शनमध्ये येते आणि सारखी सारखी त्या आरशामध्ये पाहत असते आणि त्या हळदीकडेही सारखीच पाहते. त्यानंतर आता काही वेळाने विक्रम आणि दौलत मामा हे दोघेही आता घरी येतात. तेव्हा पत्रिका वाटून वाटून पायांचा अक्षरशः तुकडा पडलाय, असं आता विक्रम म्हणतो. तेव्हा दौलत मामा म्हणतो, एवढ्यात पडला सुद्धा तुकडा? तेव्हा चिनूमिनू तेथे येतात आणि लगेच विक्रमला हळदीचं दूध देतात. म्हणतात की हे दूध प्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा आता
ते दौलत आणि विक्रम हे दोघेही दूध पित असतात. तर आता बकुळासुद्धा तेथे येते. मग आता तुझ्या दोन्हीही मुली खूप गोड आहेत हा, असं दौलतला विक्रम म्हणतो. त्यानंतर ते असेच आता गप्पा मारत असतात तेव्हा इतक्यात थकायचं नाही, अजून 2 मुलांच्या पत्रिका वाटायच्यात, युग आणि जीवाच्या लग्नाच्या, असं आता दौलत मामा म्हणतात. तेव्हा विक्रम म्हणतो, एक काम करूयात का, तुझ्या चिनूमिनूला आमच्या जीवा आणि युगला देऊन टाका. मग आता सर्वजण हसू लागतात. तेव्हा मिनूचं सोडा पण चिनूला घेऊन जा असं बकुळा म्हणते, कारण आमच्या मिनूचं लग्न ठरलंय आणि तुम्ही लग्नाला यायचंय. तेव्हा ठीक आहे असं आता विक्रम म्हणतो आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, तुझं लग्न होतंय ना बाळा, त्यातच आम्हाला आनंद आहे असं आता विक्रम म्हणतो. पण आता मिनूला घेऊन जाण्याचा चान्स हुकला, कारण जीवासाठी ह्या मिनूला मी पसंत केलं असतं. त्याचवेळी आता बकुळा म्हणते, अहो आता काय करायचं, ऑलरेडी लग्न ठरलं होतं ना, तुमचा जीवा आहे ना तो खरंच खूप चांगला मुलगा आहे, कारण जीवाची एवढी आज दिवसभरात मदत झाली ना की विचारू नको. हळदीच्या कार्यक्रमामध्ये खरंच तुमच्या मुलाने खूप मदत केली. त्याच वेळी आता काही नाही, भावाचं लग्न आहे ना म्हणून थोडी ॲक्टिंग सुरू आहे, बाकी काहीच नाही असं विक्रम म्हणतो. त्याचवेळी मिनू म्हणते, बरं काका, एकदम मस्त झालं तुम्ही पारजीजूंच्या लग्नासाठी इकडे गावाला आलात, कारण आमच्या गावामध्ये एवढी जंगी हळद पहिल्यांदाच झाली. त्यानंतर चिनू म्हणते, हे बघ तायडे, आपण एक काम करायचं, पारजीजूंना आणि नंदिनी ताईला डान्स करायला सांगायचा. तेव्हा हो असं आता मिनू म्हणते. त्यानंतर आता चिनू म्हणते, तुझ्या लग्नामध्ये तू आणि दाजींनी दोघांनीही नाचायचं, चालेल ना. तर आता दौलत रागातच म्हणतो, अजिबात नाही. तेव्हा तेथे असणारे सर्वजण घाबरतात. मग त्यानंतर आता दौलत म्हणतो, ही शहरातली लोक आहेत, त्यांना नाचू देत, परंतु आपण अजिबात असं करायचं नाही. भोसल्यांकडे किती कडक चालीरीती आहेत तुला माहीत आहे ना, असं आता मिनूला दौलत म्हणतो. त्याचवेळी विक्रम म्हणतो, दौलत, अरे ती मस्करी करतीये, ठीक आहे रे, नको एवढा चिडू त्यांच्यावर, पण खरं सांगू का, आमच्या वेळी तरी कुठे होते हे डान्स वगैरे, आणि मग आम्ही तर आमच्या मानिनीला पाहिलं सुद्धा नव्हतं. तेव्हा चिनू आता हसतच विचारते, मग कधी पाहिलं. त्याच वेळी आता डायरेक्ट अंतर पाठ होताना तेव्हा मी तिला पाहिलं, कारण भटजी काकांचा हात दुखायला लागला, तो अंतरपाठ जरा बाजूला गेला ना, मग मी मानिनीला पाहिलं. तेव्हा तो आता लग्नातील एक एक किस्सा सांगू लागतो, तर सर्वजण हसतात. त्यानंतर आता दौलत मामा म्हणतात की तुम्हाला मिनूच्या लग्नासाठी गावाला पुन्हा यायचे हा. विक्रम म्हणतो, हो येणार नक्की. तुझ्या मिस्टरांचं नाव काय आहे असं आता विक्रम विचारतो. तेव्हा मिनू म्हणते, संग्राम. त्याचवेळी आता दौलत मामा म्हणतात, नाही, संग्रामराव भोसले असं म्हणायचं, आणि लग्नामध्ये येणार आहेत ते, तुमची भेट घालवून देतो असं आता विक्रमला दौलत मामा म्हणतात. तेव्हा विक्रम म्हणतो, ठीक आहे. मग त्यानंतर आता दौलत मामा म्हणतो, जेव्हा तुम्ही मिनूच्या लग्नासाठी याल ना, तेव्हा गावातलीच एखादी मुलगी तुमच्या जीवासाठी पाहून ठेवतो. तेव्हा ठीक आहे असं आता विक्रम म्हणतो आणि हसतच तेथून जातो. त्यानंतर आता संध्याकाळी नंदिनी आणि त्याचबरोबर काव्या या दोघीही आवरून ठेवत असतात. शारदा देखील तेथे बसलेली असते. तेव्हा आता शारदा म्हणते की हळदीचा कार्यक्रम सुद्धा खूप छान झाला, मग आता तू फोटोज पाहिलेत का असं आता काव्या विचारते. मग शारदा म्हणते, हो, मला थोडे दाखवले बकुळाने, छान आलेत हा सर्वांचे फोटोज असं आता शारदा म्हणते. मग त्या सर्वजणी गप्पा मारू लागतात. तेव्हा एक एक करून तुझ्या मैत्रिणीसुद्धा आल्या होत्या ना असं आता काव्या नंदिनीला विचारते. नंदिनी म्हणते, जानकी आली ना, मला खरंच खूप छान वाटलं, मस्त वाटलं एकदम. तेव्हा मुक्तासुद्धा आली होती ना असं आता काव्या विचारते. मग आता हो, मुक्तासुद्धा आली होती असं आता नंदिनी म्हणते. पण तुझ्या जीविकाचं काय ग. त्यावेळी आता जीविकाचं नाव घेतल्यानंतर काव्या थोडी गडबडते, गोंधळते आणि ती काहीही बोलत नाही. मग आता एरवी तर तुझी जीविका ही सारखी सारखी तुला फोन करत असते, मग असं नंदिनी विचारते. तेव्हा आता काव्या म्हणते की अगं, जीविकाचं ना सगळ्यांपेक्षा वेगळंच असतं. मी तिला कॉल केला होता, पण ती काय म्हणाली माहिती आहे का, मला ट्रेकिंगला जायचंय, आणि आता कुठे गेली तर ट्रेकिंगला, ना आडात ना पोहऱ्यात असं म्हणून आता काव्या तो विषयच टाळते आणि म्हणते की आपण दुसऱ्या विषयाबद्दल बोलू, जाऊ दे जीविकाचं. त्यानंतर शारदा म्हणते, बघता बघता एक एक फंक्शन होऊन गेलं, पण तुला एक विचारू का गं नंदिनी बाळा, तू खुश आहेस ना
असं म्हणून आता ती अगदी इमोशनल होते. तेव्हा नंदिनी म्हणते, मी खुश आहे आई, तू टेन्शन घेऊ नको. त्यावेळी शारदा म्हणते की आता संगीत झालं की लग्न, एवढे दिवस फक्त ताईचं लग्न ताईचं लग्न असं म्हणून आपण बोलत होतो, पण प्रत्यक्षात जेव्हा ही वेळ येते ना बाळा, तेव्हा काळजात असं धस झाल्यासारखं होतं. तू आता कायमची सासरी राहायला जाणार, ते ऐकूनच खूप वाईट वाटतंय. विचार जरी केला ना तरीही कसं तरी होतंय. त्यानंतर आता काव्य विचारते, तुम्ही सावध आहात ना नक्की? मग आता शारदा आणि नंदिनी या दोघीही तिच्याकडे पाहू लागतात आणि विचारतात, नक्की कशाबद्दल बोलतीये तू? नंदिनी म्हणते, हे बघ, जे बोलायचं ना ते स्पष्टपणे बोल. तेव्हा मला तर वेगळंच काहीतरी वाटतंय असं आता काव्या म्हणते, कारण रम्याचे इंटेन्शन मला चांगले दिसत नाहीये. तेव्हा नंदिनी आणि शारदा एकमेकींकडे पाहू लागतात. तर दुसरीकडे आता मानिनी ही रूममध्ये असते. तेव्हा विक्रम तेथे येतो आणि हळदीचा कार्यक्रम छान झाला ना असं तिला विचारतो. त्याचवेळी आता ती म्हणते, हो झाला छान, परंतु थोडा घोळ झालाच. म्हणजे जेव्हा मी उष्टी हळद घेऊन चालले होते ना तेव्हा रम्याचा मला धक्का लागला. हळद सांडली असती, तेव्हा सांडली तर नाही ना हळद, असं आता विक्रम म्हणतो. त्यावेळी आता मानिनी म्हणते, सांडली नाही म्हणजे यामध्ये तुम्हाला काहीच गैर वाटत नाही का हो? अहो अपशकुन झाला असता, तुम्हाला कळतंय का काही? तेव्हा आता तुम्ही बायकांना जे काही करताना ते कळतच नाही, जे काही बोलताना ते असं उचकटून सांगतच नाही, असं आता विक्रम म्हणतो. त्यावेळी मानिनी म्हणते, तुम्हाला ना माझा मुद्दा आयुष्यात कधी कळणारच नाही, असं म्हणून ती तनतन करत तेथून निघालेली असते. तेव्हा विक्रम पुन्हा तिचा हात पकडतो, तिला अडवत म्हणतो, अगं बायकांना सेन्स असतो आणि त्यांना सगळे काही पुढच्या बायकांचे इंटेन्शन कळतात, तसं आम्हाला नाही कळत ग. आमचा वरचा मजला ना जरा रिकामा असतो, त्यामुळे मला जरा उचकटून सांग ना तू प्लीज. त्यावेळी आता ती म्हणते, अहो आपल्या पारची उष्टी हळद होती ती सांडली असती, यामध्ये तुम्हाला काहीच गैर वाटत नाही का? मग आता विक्रम म्हणतो, नाही मानिनी, अगं तुझ्या डोक्यात ना वेगळंच काहीतरी शिजतंय, म्हणजे काहीतरी गल्लत होतीये तुझी. अगं वसुताई आणि रम्या या दोघींनीही ही सोयरीकणा अगदी मनापासून ॲक्सेप्ट केली आहे. त्याच वेळी अगं कावळा बसायला आणि फांदी तुटायला अशी अवस्था झाली असेल. म्हणजे रम्याच्या ऐवजी जर तेथे काव्य असती तर मग हा ॲक्सिडेंट झाला असं तुला वाटलं असतं ना, पण रम्याच्या हातून असं घडलंय म्हणून तुझ्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकतीये. त्याच वेळी आता मानिनी म्हणते, आम्हा बायकांना ना सिक्स सेन्स असतो, म्हणून या जास्तीच्या गोष्टी जरा कळतात. बरं जाऊ दे, आता काव्याचं नाव घेतलंय तर तुम्हाला सांगूनच टाकते, असं म्हणून ती घडलेला सर्व प्रसंग आता विक्रमला सांगते की कशाप्रकारे ती उष्ट्या हळदीचा बाऊल काव्याने पकडला आणि त्याचबरोबर तिच्या गालाला सुद्धा थोडी हळद लागली. त्यानंतर आता विक्रम म्हणतो, अरे वा, असं कसं झालं, पण काव्याला उष्टी हळद लागली पारची. तेव्हा मानिनी आता टेन्शनमध्ये येते आणि म्हणते, अहो तुम्ही हा विषय कुठल्या कुठे घेऊन चाललात, असं म्हणून मानिनी त्याला गप्प बसायला सांगते. तर दुसरीकडे आता नंदिनी म्हणते, काव्या तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अगं असं काहीही होणार नाही, कारण रम्या स्वतः माझी माफी मागायला आली होती. त्यानंतर आता काव्य एकदम शांत होऊन जाते, तिला नंदिनीचा मुद्दाच पटत नसतो. तेव्हा नंदिनी म्हणते, बरं मला एक सांग, तुझं एखाद्या मुलावर प्रेम आहे आणि जर तुझं लग्न त्याच्याबरोबर नाही होऊ शकलं तर मग तू एवढी शांत राहशील का? आता काव्याच्या वर्मावरच बोट ठेवल्यामुळे आता तिला काय बोलावं कळत नाही. मग त्यानंतर काव्य म्हणते, जर त्याचं माझ्यावर प्रेम नसेल ना तर मी शांत राहीन, पण आमचा दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आमच्या दोघांचं लग्न नाही होऊ शकलं ना तर मी अजिबात शांत राहणार नाही. तेव्हा नंदिनी आणि शारदा या दोघीही तिच्याकडे पाहतच राहतात. तर दुसरीकडे आता मानिनी म्हणते, काव्या आहेच हुशार खरं आणि तिला UPSC करायचंय, सारखी आपली अभ्यास करत असते, ती पूर्णपणे अगदी फोकस्ड आहे. आपली नंदिनी जेवढी शांत आणि समजूतदार आहे ना, तितकाच या काव्याच्या अंगामध्ये उत्साह संचारलेला असतो. मला आवडली खरं तर काव्या, असं म्हणून मानिनी विक्रमला सांगते. तेव्हा विक्रम आता म्हणतो, काय मग आणायची का काव्या जीवासाठी बायको म्हणून? आपल्याला सून म्हणून तुला आवडेल ना, एकाच मंडपामध्ये 2 लग्न उरकून टाकूयात आपण, असं म्हणून विक्रम हसतो. मानिनी आता आश्चर्याने विक्रमकडे पाहू लागते आणि म्हणते की काय बोलताय काय? तेव्हा तो आता म्हणतो, पार्थ आणि नंदिनी जोडी पाहायला मला नेहमीच आवडेल.
त्याचवेळी मानिनी म्हणते की बरं हे सगळं राहू द्या, हे घ्या, असं म्हणून आता ती छान असा कुर्ता त्याला दाखवते. तेव्हा आता विक्रम विचारतो, हे काय एवढी शाही कपडे घालायची का मी? मग आता मानिनी म्हणते, उद्या संगीत आहे ना आपल्याकडे, त्यासाठी ही कपडे तुम्ही घालायची आहेत. हे आता संगीत होतं हे मला माहीतच नव्हतं, असं आता विक्रम म्हणतो. त्यावेळी आता काव्या आणि दौलत मामाने मिळून इथे शेजारीच एक हॉल बुक केलाय आणि तिथे संगीत असल्याचं मानिनी म्हणते. हेच काव्याच्या अंगात ना खूप उत्साह सळसळत असतो, हेच मी तुम्हाला सांगत होते. नंतर आता तो मानिनीला विचारतो, काय ग मानिनी, मग आपणही डान्स करायचा का? त्यावेळी मानिनी म्हणते, अगं बाई तुम्ही? तेव्हा विक्रम म्हणतो, अगं मी शाळेच्या लेझिम पथकामध्ये होतो, मी पण खूप छान डान्स करतो, तुला माहिती आहे का? त्यावेळी मानिनी आता हसते. त्यावेळी आता नवरी हसली असं गाणं म्हणत आता विक्रम मानिनीचे हात धरतो आणि लगेच डान्स करू लागतो. त्यावेळी आता मानिनी खूप लाजत असते, तर विक्रम आणि मानिनी एकमेकांच्या जवळ येतात आणि खूप खुश असतात. आपल्या मुलाचं लग्न असल्यामुळे त्यांचाही आनंद तेवढाच त्यांच्या चेहऱ्यावर झळकत असतो. तर इकडे आता काव्या म्हणते, तुम्ही मी काय बोलते ना त्याचा विचार करू नका, फक्त रम्यावर फोकस करा. तेव्हा शारदा विचारते, अगं बाळा पण झालंय काय? तेव्हा आता काव्या म्हणते, ती आलीच कशी लग्नाला तू सांग ना. त्याच वेळी आता तिची ती एंट्री तुम्ही पाहिली असेल ना, तिच्या चेहऱ्यावरचे ते भयानक हावभाव पण पाहिले असतील. अगं ताईसमोर उभी राहून तिने सरळ असा चाकूच धरला होता ताईसमोर. आपण किती घाबरलो होतो सगळेजण. आपण हे सगळं विसरतोय का? त्याचवेळी आता नंदिनीला आठवतं की कशा प्रकारे रम्या ही त्या लग्न मंडपामध्ये एंट्री केली होती. त्यावेळी जरा नंदिनीला टेन्शनच येतं. त्यानंतर काव्या म्हणते, आणि आज तर जाऊ दे, मला हा विषय काढायचा सुद्धा नाहीये. तेव्हा आज काय झालं नक्की, असं नंदिनी आता विचारू लागते. तेव्हा तिने आज पार उष्टी हळद सांडवण्याचा प्रयत्न केला, असं आता काव्या त्या दोघींनाही सांगते. तर आता नंदिनी आणि शारदाला मोठा धक्का बसतो, पण नंदिनीचं मन मान्य करायला तयारच नसतं की रम्या असं काहीतरी करेल. मग शारदा म्हणते, अगं चुकून धक्का लागला असेल ग. त्याचवेळी काव्या म्हणते, आई चुकून लागलेला धक्का आणि मुद्दाम मारलेला धक्का यामध्ये फरक असतो आणि मला तो ओळखणार नाही असं आहे का? तेव्हा आता मानिनी काकू जेव्हा उष्टी हळद घेऊन येत होत्या ना, तेव्हा रम्या अचानकच मागून आली आणि मुद्दामच मानिनी काकूंना तिने धक्का मारला आणि मग त्यानंतर कसाबसा मी तो उष्टी हळदीचा बाऊल पकडला आणि जेव्हा मानिनी काकूने तिला जाब विचारला ना, तेव्हा ती अचानक नजर चोरून तेथून गेली. मला ना ही सगळी गडबड वाटते, असं काव्या पुन्हा पुन्हा सांगत असते. मग आता काव्या म्हणते, ताई मला हे बघ, एवढंच सांगणं आहे तुला की तू अजिबात बेसावध राहू नकोस. अगं ताई तू खरंच खूप भोळी आहेस ग, पण जगात अशी खूप माणसं आहेत की ज्यांनी फक्त आणि फक्त मुखवटे लावलेत, पण त्यांचा खरा चेहरा आणि खोटा चेहरा त्यांच्यातला फरक कळणं खरंच खूप अवघड काम असतं. आणि माझं गट फिलिंग मला सांगते की रम्याकडे आपण जरा व्यवस्थित लक्ष ठेवायला हवं, असं काव्या निक्षुमपणे दोघींनाही सांगते. तेव्हा त्या दोघीही जरा आता टेन्शनमध्येच येतात. तेव्हा आता ह्या दोघीही एकदम सिरियस झालेले असतात. ते पाहून काव्या म्हणते, अरे तुम्ही तर अगदी सिरियस झालात, पण त्या रम्याकडे लक्ष द्यायला, तुमची काळजी घ्यायला मी आहे ना. मी कशासाठी आहे मग? आता उद्या संगीत सोहळा आहे नंदिनी ताईचा, तर त्याच्या तयारीला लागा ना. मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय हा, म्हणजे उद्याच्या संगीत सोहळ्याची तयारी आज रात्रीच झाली पाहिजे. तुम्ही कपडे फायनल केले आहेत ना, असं आता शारदाला नंदिनीला ती विचारते. नंदिनी म्हणते, हो झालंय सगळं फायनल. त्यानंतर काव्या म्हणते की उद्याचं संगीत इथे नसणार आहे. त्यावेळी कुठे असणार आहे मग, असं नंदिनी विचारते. तेव्हा ते सरप्राईज आहे असं आता काव्या म्हणते. तेव्हा नंदिनी आणि शारदा एकमेकींकडे पाहतच राहतात आणि नक्की संगीत कुठे असणार हा प्रश्न दोघींनाही आता पडलेला असतो. त्यानंतर आता मी तुम्हाला सरप्राईज देणार, तुम्हाला नक्कीच ते आवडणार, असं काव्या म्हणते. कारण मी कोण आहे तर सरप्राईज क्वीन आहे. त्याच वेळी आता नंदिनी म्हणते की नक्की कुठे आहे सांग ना. तेव्हा मी आणि दौलत मामा दोघांनीही मिळून तुम्हाला सरप्राईज देण्याचं ठरवलंय. इथून अर्ध्या तासाच्या अंतरावर एक खूप छान असा हॉल आहे आणि तो खूप सुंदर असा डेकोरेट केलेला आहे. तुम्हाला तो हॉल सुद्धा खूप आवडणार आहे, असं आता काव्य म्हणते. तर आता
नंदिनी आणि शारदा या दोघीही खूप खुश होतात. तर काव्या म्हणते, आवडली ना माझी आयडिया? नंदिनी म्हणते, हो आता आवडून घ्यावंच लागेल, मग काय, पण कशाला उगीच हे केलं? त्यावेळी आता काव्या म्हणते, माझ्या ताईचं लग्न आहे म्हटल्यावर एवढं तर होणारच ना. मग आता सर्वजण खूप खुश असतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये ठरल्याप्रमाणे आता सर्व सुभेदार आणि किल्लेदार कुटुंब इकडे पार्थ आणि नंदिनीच्या संगीत सोहळ्यासाठी येतात, कारण तेथे अर्जुन आणि प्रियाचा संगीत सोहळा आणि लग्न हे दोन्हीही होणार असतं. मग आता त्यानंतर सायली आणि कुसुमसुद्धा तेथे पोहोचतात. खरं आता सायलीला असं होत असतं, कधी एकदा मी माझ्या अर्जुनला पाहील. इकडे नंदिनी आणि पार्थ हे दोघेही आता रूममध्ये असतात. तेव्हा आता तिच्या केसांचा क्लिप पार्थ लावत असतो. त्याचवेळी आता नंदिनी खूपच लाजत असते. दुसरीकडे प्रिया मात्र रम्याच्या मनात काही बीही भरवू लागते की नुसतं बघत बसू नको, नंदिनी आता सर्वांसमोर तिची लाज गेली पाहिजे, असं काहीतरी कर. रम्या लगेच नंदिनीचा ब्लाऊजच फाडून टाकते. तर इकडे आता सायली वेषांतर करून अर्जुनच्या रूममध्ये जाते आणि अर्जुनला असा भास होत असतो की माझी सायली इथे आली आहे. तर इकडे आता नंदिनी पार्थ डान्स करत असताना तिला समजतं की ब्लाऊज फाटलाय आणि पार्थसुद्धा हे पाहतो आणि त्या फाटलेल्या ब्लाऊजवर असे केस पुढे घेतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.